फारच हृदयद्रावक होतं की मूल कापून काढायला लागलं. त्याच्यानंतर काही अशाच घटना घडल्या ना तुमच्या? त्या कोणत्या प्रकारच्या होत्या? मग आम्ही बघितलं की या भागात मोतीबिंदूचं प्रमाण फार जास्त होतं कुपोषणामुळे किंवा तंबाखू खाण्यामुळे. बरोबर. तर ते जेव्हा काठी धरून किंवा त्यांना उचलून आणायचे दवाखान्यामध्ये तेव्हा मला फार वाईट वाटायचं की आता यांच्या पुढे काय होणार. मी काही नैतिकतज्ञ नव्हतो. मग मी विचार केला की असे लोक जर लवकर मरतात आहे इथे, कारण ते काम करू शकत नाही आंधळे असल्यामुळे. हा, त्याला खायला म्हणजे जो नसतंच घरी, जो काम करेल तो जास्त केलं याला कमी शेअर मिळेल आपोआपच, म्हणजे असं सर्वांना फेटेस्ट. हा, तर विकासनी एक जॉब केला होता ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये. मी म्हटलं तू इन्स्ट्रुमेंट्स घेऊन ये नागपूरहून. जुन्या काळची जी मेथड नाही का, डॉक्टर कापायचा, कॉर्निया कापून लेन्स बाहेर काढायचा आणि मग 10 नंबरचा चष्मा द्यायचा. तर याच्या मागे आम्ही अशी फिलॉसॉफी होती माझी की म्हटलं आपण जर हे ऑपरेशन करून त्याला दृष्टी दिली तर तो पुनर्जन्म त्यासाठी आणि हा काम करू शकेल. तो वयाचा काही प्रॉब्लेम नाही, कारण ते जंगलात जायचं कंदमुळं सगळं तो दिसल्यामुळे गोळा करू शकेल. तर आणि समजा जर मी चुकलो ऑपरेशन करताना तर त्याच्या जीवाला काही धोका नाही, कारण ऑलरेडी तो अंधाराच आहे. फक्त डोळ्याचाच काय? हा, डोळ्याचाच ऑलरेडी तो अंधाराच आहे. हा, म्हणून मग पहिली केस आम्ही विकासच्या मार्गदर्शन केली आणि तिला दिसायला लागलं. बाई होती एक लंगोटीवरची बाई, 8व्या दिवशी 10 नंबरचा चष्मा घालून ती गेलेली, ही जाहिरात झाली. किंवा एक इथे चष्मावाली बाई आहे आणि तिला दिसायला लागलं. त्याच्या अगोदर एक काहीतरी मला वाटतं अस्वलाने जखमी केलेल्या माणसाचे डोळे नव्हते. हा, ती एक फारच म्हणजे हृदयद्रावकच घटना आहे. इथून एक साधारण कुवाकोडी म्हणून एक 60 किलोमीटरचं गाव आहे. तिथे अस्वलीने त्याच्या डोक्यावर हल्ला केला आणि दोन्ही डोळे त्याचे आंधळे झाले होते. बरं, तिथून इथे यायचं तर पहाडावर होता तो. इथे येईपर्यंत त्याला 48 तास लागले. खांद्यावर उचलून आणलं, बेशुद्ध होता आणि जखमेत आळ्या पडल्या होत्या. आम्ही बघितल्यावर हादरून गेलो होते, कारण इतकी हृदयद्रावक आणि भयानक ते दिसत दृश्य होतं, आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. तर मग त्याला अँटीबायोटिक दिली, जखमा साफ केल्या, आळ्या काढल्या आणि जिथे कुठे त्याची स्किन लूज होती ती शिवून साधारण 1.5 महिन्यात तो बरा झाला, कम्प्लीट बरा झाला. पण डोळे दोन्ही गेले होते. तर मग त्याला तो पायी परत गेला आपल्या गावाला, एका माणसाला हात धरून. आणि वर्षभरानंतर आम्ही म्हणतो चौकशी केली त्याचं काय झालं. तर ते म्हणाले, भाऊ आम्ही काय करणार, आम्हालाच खायला नव्हतं. तर हळूहळू त्याला म्हणे तो कुपोषणाने मेला. मग अरे बाबा. म्हणजे पण मला सांगा की ह्या सगळ्या अशा प्रकारचं म्हणजे आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये प्रभावाच्या बाहेरची क्षेत्र आहेत तिथला आदिवासी आजही कुपोषण, मालन्यूट्रिशनने सगळे मरतातच आहे. पण मग त्या काळामध्ये नेमका सरकारचा दृष्टिकोन कसा असायचा ह्या सगळ्या प्रकरणांकडे पाहण्याचा? म्हणजे संपूर्ण आदिवासी जीवन आणि एक संस्कृती आहे ती एकीकडे आपल्या पद्धतीने जगते आहे. एक सरकार आहे ज्यांनी सर्व नागरिकांना समान आणि त्याने कायदे जसे समान तसे त्यांना काही हक्क आहेत ते मिळवून देणं, शिक्षण, न्याय, आरोग्य सगळं. तेव्हा दृष्टिकोन कसा होता, म्हणजे तुम्हाला तो कसा दिसत होता? नाही, त्यावेळेला इथे काहीच नव्हतं दवाखाना. म्हणजे पहिले 5-6 वर्षामध्ये शासनाचं इकडे लक्षच नव्हतं अजिबात. म्हणजे आधी नव्हतंच, म्हणजे पण आम्ही आल्यानंतर 5-6 वर्षात इथे काही प्रायमरी हेल्थ सेंटर ज्याला म्हणतो आपण ते पण नव्हतं. पण मग त्यांना लक्षात आलं की आता की या प्रकल्प लोकविरोधी प्रकल्पामध्ये त्यांची शाळा आहे, दवाखाना आहे, थोडीशी जाहिरात व्हायला लागली, म्हणजे लोक यायला लागले, पेपरात कुठे लेख लिहिले त्यांनी. तर मग शासनाने असा निर्णय घेतला की आपण भामरागडला एक प्रायमरी सेंटर काढू. तर त्याच्या आधी एक सेक्रेटरी माझ्याकडे आले होते. मी त्यांना म्हटलं की भामरागड आणि हेमलकसा हे फक्त 2-2.5 किलोमीटर आहे, तर तुम्ही डुप्लिकेशन करू नका. ऑलरेडी आमचं सेंटर म्हटलं एस्टॅब्लिश आहे. आता सगळ्या लोक दूरवरून येतात इथे, 40-50 किलोमीटर तेव्हा यायचे लोक. तर म्हटलं तुम्ही आणि इंटिरियर मध्ये का नाही करत, एक 20-25 किलोमीटर आत जाऊन. तर त्याला पटलं ते, पण ते शेवटी डिसिजन हे पॉलिटिकल होतं. ते म्हणाले नाही हे कोण लागले बाबा, आमदानी का ठेका घेतला का, असं म्हणून त्यांनी भामरागडला ते प्रायमरी सेंटर काढलं. मग ते डॉक्टर मिळायचं मारामार पहिले, मग मिळाला तर मग औषधाची बोंब, औषध नाही आणि सगळ्यात म्हणजे विश्वास नाही मग लोकांचा. म्हणजे दवाखान्यावर खर्च केला, डेडिकेशन डेडिकेशन नव्हतं. डॉक्टरांचा पगारावर खर्च आहे. आजही अनफॉर्च्युनेटली हीच कंडिशन आहे की तिथे शासनाने आता कुपोषणाचा इतका अवेअरनेस आला आहे सगळ्यांमध्ये, तर त्यांनी आदिवासीला आणि त्याच्या एका नातेवाईकाला फुकट जेवण दिलंय. म्हणजे निदान कागदोपत्री तरी आहे. तरी तुम्ही तर तुम्ही जाऊन बघा आता सरकारच्या दवाखान्यामध्ये किती पेशंट ऍडमिट आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो आपल्या हॉस्पिटलमध्ये जमिनीवर लोक झोपलेले आहेत, दूरदूरून लिटरली 200 किलोमीटर लोक आले. विश्वास जिंकल्याशिवाय काय, मुख्य महत्वाचं डेडिकेशन आणि विश्वास. तर हा खर्च अनाठही होतोय, खर्च होतोच आहे. म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटचा इतका खर्च होतोय आणि समस्या तेवढीच आहे, किंवा वाढते आहे सगळीकडेच आहे. तर हा मुख्य प्रॉब्लेम हा आहे.